लहान असो किंवा मोठे आपल्या सर्वांनाच चायनीज हे अतिशय आवडतं. तर आज मी तुमच्याबरोबर गार्लिक चिली ऑइल ह्याची रेसिपी शेअर करणार आहे, जी चायनीजमध्ये आपण आवडीने खातो. मोमोज असतील त्याच्यासोबतसुद्धा हे अतिशय टेस्टी लागतं. तर आज मी तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करते आहे. त्यासाठी इथे मी मूठभर अशा बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे कश्मीरी लाल मिरचीसुद्धा घेऊ शकता जर तिखट खूप जास्त नको असेल तर, किंवा दोन्ही मिक्स पण घेऊ शकता. बेडगी मिरची अर्धी आणि कश्मीरी लाल मिरची अर्धी. तर ह्याच्या मी देठ काढून घेतलेले आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला एक ओबड-धोबड मी असं वाटून घेणार आहे. चिली फ्लेक्स कसे असतात बस आपल्याला तसंच वाटायचं आहे. खूप जास्त ह्याला बारीकही नाही वाटायचं, एकदम पावडर पण नाही करायची आणि अगदी जाडसर पण नाही ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी चिली फ्लेक्ससारखं असं ह्याला मी ओबड-धोबड वाटून घेतलेलं आहे. आता आपण मी इथे एक मीडियम साईजचा कांदा असा कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि कांद्याची पात जी असते ती अगदी 2 चमचे अशी कांद्याची पात घेतली. ह्याचा फ्लेवर खूप छान लागतो. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कांद्याची पात पण स्किप करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर टेस्ट एन्हॅन्स करायची असेल आणि अगदी ते बाहेरच्यासारखं जर तुम्हाला टेस्ट हवी असेल तर कांद्याची पात आवर्जून घाला. ह्याची आपण छान एक पेस्ट करून घेऊयात. तीसुद्धा ओबड-धोबडच करायची आहे, पाणी न घालता. अगदी बारीक पेस्ट नाही करायची, ओबड-धोबड आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे एका कढईमध्ये मी 250 ग्राम तेल घेतलेलं आहे. तर आता हे तुम्ही साधं कोणतंही तेल घेऊ शकता ज्याला वास नाही आहे. फ्लेवर असणारं तेल नका घेऊ, फ्लेवर नसणारं तेल घ्या. तर इथे मी 250 ग्राम ते तेल घेतलं आहे. मंद आचेवरती तेल गरम झालं की त्यामध्ये हा वाटलेला जे कांदा लसूण आणि कांद्याची पात होती ते वाटण मी ह्याच्यात घालणार आहे. तुम्ही ह्यात ते कापूनसुद्धा घालू शकता जर तुम्हाला ते असं दाताखाली आलेलं आवडत असेल. मला नाही आवडत, त्यामुळे मग मी हलकंसं फिरवून घेते, म्हणजे त्याचे फ्लेवरसुद्धा उतरतो आणि खूप असं दाताखाली येतही नाही. मंद आचेवर ह्याला मी 10 मिनटं छान ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेला आहे. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करायचं आहे. आता ह्यामध्ये मी 2 स्टारफूल घालते आहे. याचा फ्लेवर गॅस बंद केल्यानंतर हे घालायचं आहे. दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि तमालपत्र घातलेलं आहे. मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतरच हे मी घातलं आहे. आता मी गॅसवरनं ते काढलं बाजूला कढई आणि त्यामध्ये 2 चमचे कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे कलरसाठी आणि ते जे चिली फ्लेक्स आपण जे केले होते ते सुद्धा घातलेले आहेत. आता त्यानंतर यात 1 मोठा चमचा भरून मी साखर घातली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. मी ह्याच्यात सोया सॉस पण घालणार आहे, त्यातसुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडं बेताने घाला. 1 चमचा मी डार्क सोया सॉस घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे मी व्हिनेगर घातलेला आहे. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी ह्याच्यात 2 चमचे तीळ घातले. तुम्हाला जर तीळ नको असतील तर तुम्ही नाही घातले तरी चालतील. छान असं मिक्स केल्यानंतर आपलं हे गार्लिक चिली ऑइल बनून तयार आहे. यातले खडे मसाले जे घातले होते आपल्याला तेवढे फक्त आता बाजूला काढून ठेवून द्यायचे आहेत आणि आपलं हे जे गार्लिक चिली ऑइल आहे अतिशय टेस्टी असं बनून तयार झालेले, अगदी बाहेर मार्केटसारखंच झालेले चवीला. कोणताही चायनीज पदार्थ जर तुम्ही बनवला त्यात हे घातला तर त्याची चव 100% वाढवेल. मोमोज बनवले तरी तुम्ही मोमोजबरोबर सुद्धा हे खाऊ शकता.